मित्रांनो, घेऊन आलेलो आहे एक महत्त्वपूर्ण अशी बॅच मिशन 360 PYQ डिकोडिंग बॅच. बऱ्याच वर्षांपासून विद्यार्थ्यांचं एक डिमांड होती की सर तुम्ही 2014 पासून तर 2026 पर्यंत एकदम घासून पुसून PYQ घेतलेले आहेत. YouTubeच्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही तुमचे व्हिडिओ बघितलेले आहेत. आता आम्हाला एक अशी बॅच पाहिजे की ज्या बॅचमध्ये तुम्ही एकदम डिटेल डिकोडिंग करून आम्हाला एक्झॅक्टली तुम्ही PYQचं एनालिसिस कसं करायचं हे तुम्ही आम्हाला समजून सांगा. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांची डिमांड असते. त्याचबरोबर मला सुद्धा माझ्या एक महत्त्वपूर्ण जी बॅच माझी चालते 6-6 महिन्याची, त्या बॅचमध्ये सुद्धा मला PYQ एनालिसिस करून घ्यावे लागतात. फक्त बॅचमध्ये मी काय करतोय, तर बॅचमध्ये मी फक्त 4-5 वर्षाचेच फक्त PYQ एनालिसिस करून देत असतो. बट महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी काय राहतो, की विद्यार्थ्यांना गेल्या 10 वर्षाचा किंवा 11 वर्षाचा एक PYQचा एक बॅकअप त्यांना कळणं गरजेचं असतो. कसा ट्रेंड बदलत गेलेला आहे ते समजून घेणं गरजेचं असतं. बरेचसे विद्यार्थी काय करतात, फक्त पुस्तक तोंडासमोर घेऊन पूर्ण 1-1 वर्ष, 2-2 वर्ष अभ्यास करतात. पण नंतर त्यांच्या लक्षात येतं अगदी 2 वर्ष हातातनं गेल्यानंतर, की अरे आपण PYQ एनालिसिस जर केले असते, तर कदाचित आपल्याला मुख्य परीक्षेला खूप चांगले मार्क पडले असते. PYQ एनालिसिस केले असते, तर आपल्याला पूर्व परीक्षेला खूप चांगले मार्क पडले असते. दुसरी गोष्ट, काही विद्यार्थी PYQ एनालिसिस करतात. पण ते कसं करतात, फक्त कंबाईनचेच क्वेश्चन करतात. की कंबाईनला आलेल्या पूर्व परीक्षेला जर पूर्व परीक्षा द्यायची तर फक्त पूर्व परीक्षेचंच पुस्तक घ्यायचं PYQ एनालिसिसचं आणि पूर्ण PYQ एनालिसिस चाटून पुसून काढायचं. पण ॲक्चुअलमध्ये जे क्वेश्चन्स टार्गेट होतात ते मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यूने होतात. दुसरी गोष्ट, मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू करायला गेलं तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशी धाकधूक निर्माण होते की आपण पूर्वचं काहीच नाही करत आहे. बरं, पूर्व आणि मुख्य परीक्षेचं तुम्ही करायला गेलात, पण नंतर परत धाकधूक मनात सुरू होते आणि असा विचार करतो आपण अरे राज्यसेवेचं आपण करतच नाही आहोत. राज्यसेवेचे पण प्रश्न जुन्या काळातले जो MCQ पॅटर्न होता त्याच्यातले प्रश्न जर आपण केले तर डेफिनेटली आपल्याला मेन्सला फायदा होऊ शकतो. म्हणजे मनातली जी धाकधूक आहे ना, ती कंटिन्यू धाकधूकच होत राहते. आणि या सगळ्या धाकधुकीच्या आयुष्यामध्ये मनातल्या असलेल्या त्या धाकधुकीमध्ये आपले अटेम्प्टचे सुद्धा धगधगे व्हायला लागतात. ओके, आणि आपण धक्के खात राहतो 1-2 वर्ष. तर या सगळ्या गोष्टींपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर अत्यंत महत्त्वाची बॅच मी या ठिकाणी घेऊन येतोय, जी की 4 विषयांची बॅच आहे. आता पहिली गोष्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करतोय ती अशी, की जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील, आता मला असं वाटतं की हे तुम्हाला बरोबर 14 जुलैलाच तुम्हाला तुमचा हा व्हिडिओ तुम्हाला अपलोड होईल किंवा कदाचित 13 जुलैला होईल. तर बघा, किरण गुरुजी रँच 4 विषयांचे आपण बॅच घेत असतो. ते 4 विषय कोणते, तर अर्थशास्त्र, इतिहास, समाज सुधारक, राज्यघटना, पंचायत राज आणि भूगोल. नाही म्हटलं तरी हे जरी 4 विषय म्हणलात तरी त्या 4 विषयांमध्ये इतिहासामध्ये समाज सुधारक आणि महाराष्ट्राचा इतिहास, पंचायत राज राज्यघटनेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, ठीक आहे, आणि भूगोलामध्ये भारत आणि महाराष्ट्र, भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू थोडंसं कंबाईनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर हा, आणि जर राज्यसेवेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने गेलं तर परत जगाचा भूगोल आला. इतिहासामध्ये परत प्राचीन आणि मध्ययुगीन विषय आला. म्हणजे नाही म्हणलं तरी असं पकडून चाला तुम्ही की आपल्याला जवळपास 8 विषयांचा अभ्यास या बॅचमध्ये करायचा आहे. किती काळासाठी करायचा, तर 6 महिन्यासाठी करायचा आहे. आता होतं असं की बॅचमध्ये ज्यावेळेस मी शिकवत असतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना म्हणतो की तुम्ही PYQ एनालिसिस थोडंसं करून घेत चला. आता पहिल्या बॅचमध्ये मी PYQ एनालिसिस प्रॉपरली घेतलं नव्हतं. कारण की त्यावेळेस एवढा वेळ मिळाला नव्हता. पोरांना सगळ्यांना 14 जून सगळ्यांना 14 जूनचं टार्गेट चाललं होतं. परंतु आता 2027च्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आम्ही ही बॅच लॉन्च केलेली आहे. आणि विद्यार्थ्यांना मी बऱ्याचदा सांगत आलेलो आहे की बाबांनो, आता पुढच्या 6 महिन्यामध्ये हे 4 विषय पक्के बनवून ठेवा. म्हणजे 2027 मध्ये तुम्ही जास्त टेन्शनमध्ये येणार नाही. बॅच एकदम स्वस्तात मस्त तयार केलेली आहे. आणि आणखी एक महत्त्वाची अनाउन्समेंट तुम्हाला सांगतोय की याच बॅच बरोबर किरण गुरुजीच्या आपल्या ह्या रँच 2.0च्या बॅच बरोबर तुम्हाला PYQची बॅच मी टोटल फ्री देतोय. आता PYQच्या बॅचची पण एक खासियत तुम्हाला सांगतो. ठीक आहे, PYQ मी तुमचे कुठल्या विषयाचे घेणार आहेत आणि कसे घेणार आहेत ते एकदा बघून घ्या. संयुक्त गट ब आणि गट क च्या पूर्व परीक्षेसाठी आणि त्याचबरोबर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी जे आपल्याला गरजेचे विषय आहेत ते आहेत जिओग्राफी. आता राज्यसेवेला आपण वर्ल्ड जिओग्राफी इथं ऍड करू शकतो सध्या. ठीक आहे, वर्ल्ड जिओग्राफीचे काही बेसिक PYQ आपण घेऊया, काही हरकत नाही त्याला घ्यायला. तर जिओग्राफी, महाराष्ट्र आणि इंडिया, इकॉनॉमीच्या बाबतीत इकॉनॉमी, पॉलिटीच्या बाबतीत पॉलिटी, पंचायत राज आणि हिस्ट्रीच्या बाबतीत महाराष्ट्राचा इतिहास, समाज सुधारक आणि भारताचा इतिहास. गरज पडली तर आपण एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्रीला सुद्धा आपण काय करू, हात लावू. राज्यसेवेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे एक्स्ट्रा आपल्याला सब्जेक्ट बघावे लागतातच. आपण याला टाळू शकत नाही. म्हणून आपण काय करतोय, तर आपण जवळपास 2014 पासून तर 2026 पर्यंत जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा आपण चॅप्टर वाईज काय करतोय, अनालिसिस करतोय. आता एखादा नवीन विद्यार्थी असतो, त्या नवीन विद्यार्थी चॅप्टर वाईज वाचन तर करत असतो. म्हणजे आता एखादा विद्यार्थी आहे, जिओग्राफीसाठी सौदी सरांचं पुस्तक घेतलं, सौदी सरांचं पुस्तक वाचायला तर सुरुवात केली पठ्ठ्यानं, ओके, किंवा पठ्ठीनं, पण समजानाच की आपल्याला ह्याच्यातनं नक्की येणार काही आणि कसं आणि कुठून
हे विद्यार्थ्याला माहितीच नाही आणि ते वाचतंय दिवसभर 6 ते 7 महिन्यानंतर त्याला रिअलाइज होतं की आपण चुकीच्या पद्धतीने अभ्यास करतो. म्हणजे आधी आपण थोडंसं पीवायक्यू पाहायला पाहिजे होतं. पण कधी पीवायक्यू पाहिजे? प्रकरण संपल्यानंतर लगेचच्या लगेच पीवायक्यू पाहिजे. पण आता प्रॉब्लेम असा होतो की आपण हे सगळं स्वतःच्या मर्जीनं जर स्वतःच्या सेल्फ स्टडीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर करायला गेलो, तर ते आपल्याकडनं आहे ना फक्त 4 ते 5 दिवस होतं. 7व्या-8व्या दिवशी होत नाही. 10व्या दिवशी तर आपण विसरूनही जातो की आपल्याला अभ्यास करायचा काय होता. आणि हे मी बघितलेलं आहे. माझ्या लाईफमध्ये मी पीवायक्यू एनालिसिस थोडंसं कमी केलं होतं सुरुवातीच्या काळात. त्यामुळे यूपीएससीमध्ये पण मला दणके चांगले बसले होते. आणि म्हणूनच मी विद्यार्थ्यांना हे सांगतो, की ज्या चुका आम्ही केल्या त्या चुका तुम्ही करू नका. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट काय असते माहिती आहे का? की आपल्या चुकांमधून शिकणं. तर पीवायक्यू एनालिसिस आपल्याला हे सांगतं, की पीवायक्यू एनालिसिस आपल्याला हे दाखवतं, की तू काय कुठं चुकला आणि काय झालं तुझं? तुझ्या कुठल्या गोष्टी चुकल्या, तर कुठल्या भागावरती तू जास्त भर द्यायला पाहिजे होता, कोणत्या भागाकडे तू कमी भर द्यायला पाहिजे होता. या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस आपण एनालिसिस करतो, त्या एनालिसिस नंतर आपल्याला हे समजतं, की अरे आपल्याला पीवायक्यू खूप गरजेचे होते. बट पीवायक्यू आपल्याला पूर्ण अभ्यास झाल्यानंतर सॉल्व्ह करायचे का? नाही. आपण प्रकरणानुसार करू शकतो ना. पूर्ण विषय वाचायचा, मग विषय वाचल्यानंतर मग तुम्ही परत पहिल्यापासून तुम्ही सुरुवात करणार पीवायक्यूला. असं डोक्यावर पडल्यासारखं नाही करायचं. एक प्रकरण वाचा, ते प्रकरण नाही समजलं, परत वाचा आणि प्रकरण जर नाही समजून आलं, डोक्यात घुसानाच, तो विषयच लय अवघड आहे. तर मग बॅचला या पोरांनो. मी खरं सांगतो, रँचची बॅच मी जाणून-बुजून स्वस्तात दिलेली आहे. 14 जुलै म्हणजे साधारणतः 15 जुलैपासून ह्याची प्राइस जी आहे ना, ती 3000 ची होईल. हे लक्षात ठेवा. आणि नंतर जो कोणी पोरगा जॉइन होईल, त्याला मी काहीच नाही सांगू शकत. हां, पण एवढं आहे की जर तुम्ही मोठ्या बॅचमध्ये आला, म्हणजे रँच बॅचमध्ये आला, तर तुम्हाला ही पीवायक्यूची बॅच एकदम एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. पण तुम्हाला रँचच्या बॅचमध्ये नाही यायचं, पण तुम्हाला पीवायक्यूच्या बॅचमध्ये राहायचंय. तर तुम्ही पीवायक्यूच्या बॅचमध्ये राहू शकता. काही प्रॉब्लेम नाही. मग आता पीवायक्यूची बॅच असेल कशी आणि काय त्याचं स्वरूप असणार आहे, ते आपण समजून घेऊ. गुरुजीकडे गेलं तर गुरुजी 100% आपल्याला पीवायक्यू एनालिसिसमध्ये पूर्णपणे आपल्याला डेफिनेटली हेल्प करतील. तर अशा विद्यार्थ्यांसाठीच ही बॅच मी काय करतोय, खास करून लॉन्च करतोय. कारण की मला एक कुठं ना कुठेतरी अशी एक जाणीव आहे, की या बॅचमधून तुम्हाला सगळ्यात जास्त रिस्पॉन्स आणि रिस्पॉन्स म्हणजे सगळ्यात जास्त नॉलेज जे आपल्याला पुस्तकी नॉलेज आपण म्हणू त्याच्याही बाहेरचं. कुठं ना कुठेतरी एखादा लॉजिकल अप्रोच. ओके. बरेचसे विद्यार्थी लॉजिक करत बसतात. पण ॲक्चुअली प्रत्येक ठिकाणी लॉजिक गरजेचं नसतं. आपल्याला अंडरस्टँडिंग सुद्धा खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर आपल्याला डिकोड करता आलं पाहिजे. आणि सगळ्यात इम्पोर्टंट म्हणजे बाकीच्या पर्यायांना सुद्धा आपण हात घातला पाहिजे. म्हणजे फोकस आणि प्रेडिक्शन सुद्धा आपण विचार केला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचं जर सिस्टमॅटिकली कव्हरअप तुम्हाला जर करायचं आहे, तर त्यासाठीच एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बॅच आपल्या किरण गुरुजी प्लॅटफॉर्मवरती आहे. तर सगळ्यात पहिले तर मी हे सांगेल, की किरण गुरुजी ॲप्लिकेशन जर डाउनलोड केलं नसेल, तर लवकरात लवकर प्ले स्टोअरच्या विद्यार्थ्यांनी डाउनलोड करावा. ज्यांच्याकडे आयफोन आहे, ओके, आयफोन आहे अशा विद्यार्थ्यांनी मला 90 ओके 213915191 वरती काय करा, संपर्क करा. आयफोनच्या विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिले हे सांगेल, की तुमच्याकडे आयफोन जरी असला तरी तुम्ही आरामशीर पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त एक ORG कोड द्यावा लागतो. तो एक्स्ट्रा कोड असतो. एक लाईन वेगळी असते पूर्णपणे त्या ॲप्लिकेशनची. तर ते तुम्हाला मला द्यावे लागेल. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला आधी पहिले किरण गुरुजी ॲप्लिकेशन्स Androidमधून ओके, एखाद्या मित्राकडनं किंवा इतर कुठनं Androidमधून तिथून तुम्ही लॉग इन करून घ्या. तुमच्या नावानं तुमचा नंबर वगैरे सगळं लॉग इन वगैरे झालं, की त्यानंतर मला फक्त तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. दुसरी गोष्ट, की काही विद्यार्थी म्हणतात, की सर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे, हे ॲप्लिकेशन फक्त मोबाईलमध्येच आहे का? तर नाही पोरांनो, मोबाईलमध्ये पण आहे. ओके आणि तुम्ही लॅपटॉपवरती सुद्धा करू शकता. तुम्ही लॅपटॉपवरती सुद्धा आरामशीर माझे लेक्चर्स करू शकता. रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मिळतील. लाईव्ह लेक्चर्स लॅपटॉपवरती मिळणार नाहीत. लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला मोबाईलवरतीच मिळतील. त्यामुळे लॅपटॉपच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं गेलं, तर परत मी एकदा सांगेल, की या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला वेबसाईट देईल. ठीक आहे. वेबसाईट जर दिली, तर तुम्ही वेबसाईटवरनं सुद्धा तुम्ही लॉग इन करून छान पद्धतीने माझे लेक्चर करू शकता. त्याच्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट किरण गुरुजी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आता हा जो बॅचवरती जर आपण फोकस ठेवला, तर बॅचच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला, तर बॅच आपण देत आहोत ₹1499 ज्याच्यामध्ये असणार आहेत 4 विषय. ठीक आहे. ज्याच्यामध्ये काय असणार आहेत? तर 4 विषय. ओके. हे पॉइंट लक्षात ठेवा. बट आता ऑब्व्हियसली आपल्या रँचचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, की आपण खूप जास्त फीस ठेवत नाही. म्हणजे जेवढी मी सांगितली मी तेवढीच ठेवेल असं समजू नका. ठीक आहे. कारण की सगळ्यात महत्त्वाचं काय, विद्यार्थ्यांना असं वाटतं, की लय जास्त फीस घेत झाली बाबा. पण तसं नाहीये पोरांनो. मी आधीच तुम्हाला काय सांगितलेलं आहे, की जेव्हा मी तुम्हाला तुमच्या फी स्ट्रक्चरच्या बाबतीत येईल, त्यावेळेस मी तुम्हाला 100% ओके, कायम हेल्पच करत राहील. आणि म्हणूनच डिसाईड असा केला मी, की तुमची जी फीज आहे ती ₹699 ठेवायची. ओके. ₹699 मध्ये
आम्ही तुम्हाला 4 विषय नाही, ओके 4 विषय नाही, तर टोटल आम्ही तुम्हाला किती देतो विषय? जवळपास 7 विषय एकदम डिटेलमध्ये देणार आहोत. त्याच्यामध्ये समाज सुधारक, बाकीचे जगाचा भूगोल वगैरे हे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतील. पण आपण चालू की मेजर जे 4 विषय आहेत, हे मेजर 4 विषय तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत. पहिली गोष्ट. ओके. आता दुसरी गोष्ट अशी की तुम्ही पीवायक्यूचं एखादं पुस्तक घ्याल. तर पीवायक्यूचं जर पुस्तक घेतलं, पीवायक्यूच्या पुस्तकातून तुम्हाला तुमच्या फक्त सब्जेक्ट ओरिएंटेड जे तुम्ही एक्झाम ओरिएंटेडच तुम्हाला पीवायक्यू मिळतील. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एवढे 700-800 रुपयाचं एखादं पुस्तक घेतलं, समजा कंबाईनची तयारी करताय. तर तुम्ही कंबाईनचीच तयारी करणारे पुस्तक जर घेतलं, पूर्व परीक्षा करताय, तर पूर्व परीक्षेचंच पुस्तक घेतलं. मुख्य परीक्षा करताय, तर मुख्य परीक्षेचंच पुस्तक घेतलं. तर नाही म्हटलं तरी ह्या 2 पुस्तकांना जरी तुम्ही टॅली केलं, तरी तुमचे 1300 ते 1400 रुपयाचा खर्च आहे. बरं हे पुस्तकं तुम्हाला काय करतात? हे पुस्तकं तुम्हाला प्रश्न आणि त्याच्यावर मार सारा असा एक्सप्लेनेशनचा भाडका करून ठेवतात, की जे एक्सप्लेनेशन एवढं गरजेचं पण नसतं. खरं सांगायचं तर काही काही पुस्तकात आम्ही असे बघितलेत मार्केटमध्ये, की ज्यांच्यामध्ये एवढं एक्सप्लेनेशन आहे, की त्या एक्सप्लेनेशनची काहीच गरज नाही. म्हणजे जे प्रश्नात सांगितलेलं आहे त्या गोष्टीला काहीच नाही. फक्त प्रश्नाची थीम पकडली आणि त्याच्यावर काही बरळत बसलेत आणि काही देत बसलेत आणि पोट्टे पण काही वाचत बसते. आणि होतं काय? ना लॉजिक अप्रोच डेव्हलप होतो, ना अंडरस्टँडिंग डेव्हलप होतो, ना फोकस डेव्हलप होतो, ना काही डेव्हलप होतं. काहीच होत नाही पोराचा डेव्हलप. पोरगं काय करते? फक्त रट्टा मारते. आता ह्या मताशी तुम्ही सहमत असाल, ओके, तर डेफिनेटली तुमच्या मनामध्ये आता प्रश्न निर्माण किंवा एखादा अशी क्युरिओसिटी निर्माण झाली, की असेलच, की आपल्या बॅचमध्ये नक्की काय असणार आहे? तर बॅचमध्ये ह्याच्या टोटल उलटा असेल. बॅचमध्ये जो क्वेश्चन आहे त्याचा रेफरन्स, ओके, तो कुठून आलेला आहे तो सगळा भाग, त्या रेफरन्सच्या रिलेटेड असलेलं प्रेडिक्शन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन. आणि ते एक्सप्लेनेशन म्हणजे मी सांगतोय तर तुम्ही फक्त रट्टा मारून घ्यायचा नाही तिथं, तर अंडरस्टँड करा. ओके, रिकॉल करा आणि परत त्याची रिव्हिजन करा. कारण की पीवायक्यू अनालिसिसची बॅच खूप इम्पॉर्टंट असते. आणि याच बॅचच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला पुढे जाऊन मोठे-मोठे विषय कव्हर करायचे. जर हे तुम्ही 4 विषय चांगल्या पद्धतीने कव्हर करू शकले, मेजर 4 विषय, तर तुमचा पूर्व परीक्षेचा जवळपास 50% वेटेज, ओके, माझ्या एकट्याकडे, मी असं म्हणेल. आणि भविष्यामध्ये आता बघा ही बॅच मी जर YouTubeवरती जर घेतली ना, तर YouTubeवरती विद्यार्थी येतील. ओके, पण होतं कसं, मला सुद्धा एक इन्स्पिरेशन मिळत नाही YouTubeवरती. का? कारण की विद्यार्थी लाईक करत नाहीत किंवा विद्यार्थी त्या ठिकाणी बाबा खरंच चांगलं आहे, आम्ही मेहनत घेतोय, त्याबद्दल काही बोलत नाहीत. ओके, त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी आम्हालाही वाटतं, की अरे आपण एवढी मेहनत करतोय, ओके, पीवायक्यू आपण सगळ्या गोळा करतोय, विद्यार्थ्यांसाठी देतोय. पण विद्यार्थी कसे आहेत? आला, आला रे आणि गेला, गेला रे. आणि जनरली काय होतं, की विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट मटेरियल मिळतंय, तर विद्यार्थी सीरियस नाही राहत. विद्यार्थी ती बॅच कंप्लीट करत नाही. 5 ते 6 लेक्चर व्यवस्थित इमानदारीने करतात आणि नंतर म्हणतात जाऊ दे आपण नंतर बघू सरांचे लेक्चर्स. काय नाही YouTubeवरती पडूनच असतात. आपण कधी आपल्या सवडीने बघू. त्याच्यामुळे काय होतं विद्यार्थ्यांचा रिझल्ट येत नाही किंवा विद्यार्थी सिरियसली राहत नाही. म्हणून सीरियस विद्यार्थ्यांसाठीच ही पीवायक्यू बॅच आम्ही पेड बॅच ठेवलेली आहे आणि मी याची संकल्पना मी तुम्हाला ऑलरेडी 1 महिन्यापूर्वीच दिली होती, की मी पीवायक्यू बॅच घेईल 1 महिन्यानंतर. बरोबर 14 जूनला 14 जूनच्या आधी 1-2 दिवस मी तुम्हाला कल्पना दिली होती, की मी ही बॅच घेईल. ओके, अशा प्रकारची. आणि बरोबर आज 13 जुलैला मी या बॅचचं ऑफिशियली लॉन्चिंग करतोय. आता महत्त्वाचा भाग असा, की हा व्हिडिओ तुम्हाला 14, 15, 16 तारखेपर्यंत दिसेल. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ₹699 ही तुम्हाला दिसेल. ओके, सगळीकडे दिसेल 699. पण जे विद्यार्थी, ओके, जे विद्यार्थी 14 जुलैला, जे विद्यार्थी 14 जुलै किंवा 15 जुलैला 15 जुलैला ॲडमिशन्स घेतील. हे 2 दिवस. ओके, हे 2 दिवस, हे 2 दिवस जे विद्यार्थी या बॅचमध्ये ॲडमिशन्स घेतील, त्या विद्यार्थ्याला, ठीक आहे, त्या विद्यार्थ्याला ही बॅच जी आहे, ही बॅच पूर्णपणे, ओके, पूर्णपणे आम्ही ₹499 ला देतोय. ठीक आहे, किती रुपयाला? फक्त ₹499. म्हणजे जवळपास तुम्हाला त्या 2 दिवसामध्ये 67%, ठीक आहे, किती? तर 67% तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट मिळेल. दुसरी गोष्ट की व्हॅलिडिटी, अनलिमिटेड व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. ठीक आहे. आपण 6 महिना टार्गेट घेऊन चाललेलो आहे, की 6 महिन्यामध्ये आपण 4 आणि मायनर 3 सब्जेक्टला आपण कव्हर करणार आहोत 6 महिन्यामध्ये. ओके. आता याचं शेड्यूलिंग कसं असणार आहे? तर बघा पहिली गोष्ट तर शेड्यूलिंगमध्ये लक्षात ठेवा, की एक तरी तुम्हाला चॅप्टर कंप्लीट चालणार. म्हणजे आता जसं आमचा विचार चाललाय, की भूगोल घ्यायचा. ठीक आहे. भूगोल तुमचा रोज होणार. ओके. रोज किती वाजता होणार सर मग भूगोल? ठीक आहे. तर भूगोल तुमचा बरोबर रात्री होणार. ठीक आहे. रात्री किती वाजता होणार सर? रात्री का घेतोय? कारण की बरेचसे जे जॉब करणारे विद्यार्थी आहेत किंवा गृहिणी आहेत ना, तर रात्री
थोड्याशा फ्री असतात, त्यांना रात्री अभ्यास करायला वेळ मिळतो किंवा बघायला वेळ मिळतो लेक्चर्स. रात्री बरोबर 8 PM ला, ठीक आहे, किती वाजता? 8 PM ला आपण ही बॅच स्टार्ट करू. म्हणजे ह्या 8 PM तुमचं ह्या बॅचचं काय असणार? लेक्चर असणार. कुठला विषय? जिओग्राफी. जिओग्राफी तुमचा रोज असणार. पण ठीक आहे, पण सपोज आता माझी केजी रँच, ओके, केजी रँचच्या विद्यार्थ्यांना मी म्हणूनच म्हणलं की केजी रँच ही बॅच माझी चालू आहे साइड बाय साइड. आणि जर तुम्ही या बॅचमध्ये म्हणजे 499 रुपये तुम्हाला ओके नसेल भरायचे, तर तुम्ही डायरेक्ट केजी रँच बॅचमध्ये या, तिथं तुम्हाला ही बॅच पूर्णपणे फ्री आहे. आणि केजी रँचची फीस तुमची 15 तारखेपर्यंत किती राहणार आहे? तर 1800 रुपये राहणार आहे. त्याच्यानंतर ती फीस डायरेक्ट 3000 होईल. तर केजी रँच ज्या बॅचमधले जे विद्यार्थी आहेत ओके 2.0 त्या बॅचमधल्या विद्यार्थ्यांचं काय चाललेलं आहे? तर सध्या क्वालिटी आणि इकॉनॉमी चाललंय. ओके, काय चाललंय? क्वालिटी आणि इकॉनॉमी. तर क्वालिटीचं जसं प्रकरण संपलं, ओके, जसं त्यांचं प्रकरण संपलं, तर त्या दिवशी ओके त्या दिवशी त्यांचे PYQ दुपारी असतात. इकॉनॉमिक्सचं सुद्धा तसंच सेम त्यांचे PYQ जे तुम्हाला आहेत ते तुम्हाला अधूनमधून मिळणार. आता हे जे अधूनमधून मिळतील, तर तुम्हाला काय केलेलं आहे आम्ही, तर त्याच ठिकाणी एक बॅच, जे विद्यार्थी बॅच घेतील त्या विद्यार्थ्यांना तिथं एक टेलिग्राम चॅनल आम्ही ठेवलेलं आहे. ओके, त्या विद्यार्थ्यांना काय ठेवलेलं? टेलिग्राम. म्हणजे जो कोणी बॅच घेईल त्याला टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे. आणि जे विद्यार्थी टेलिग्राम चॅनलला जॉईन होतील, ठीक आहे, रँचवाले विद्यार्थी पण होऊ शकतात, तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही सूचित तिथं करू की आम्ही PYQ घेतोय, या वेळेस असणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही लाईव्ह या. आता काही विद्यार्थी म्हणतील हे लेक्चर रेकॉर्डेड असतील की फक्त लाईव्ह? तर बघा, लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅटमध्ये आम्ही देतोय. आम्ही जे शिकवतोय ते लाईव्ह शिकू. प्रयत्न असा आम्ही करू की जेवढं लाईव्ह झालेलं आहे ते लगेच अर्ध्या तासात तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे आम्ही तो प्रयत्न नक्की या ठिकाणी करू. त्यामुळे तुम्ही तुमच्या सवडीने लेक्चर करू शकता, जे स्पेशली जॉबवाले विद्यार्थी आहेत आणि जे स्पेशली गृहिणी मंडळी आहेत, ज्यांना आपलं स्वप्न पूर्ण करायचंय, ज्यांना STA व्हायचंय. त्याच्यामुळे बॅचचा टायमिंग आम्ही खास तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने डिझाईन केलेला आहे. आणि हे जे 2 सब्जेक्ट आहेत की ज्यांची प्रकरणं संपली की आम्ही PYQ घेऊ, कारण की हे 2 सब्जेक्टला आम्हाला शिकवावं लागेल, राईट. तर रँचच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना 2 सब्जेक्टचे PYQ मिळत जातील. आणि जिओग्राफीचे PYQ जे आहेत ते रँचच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस जिओग्राफी स्टार्ट होईल त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मिळतील. म्हणजे थोडक्यात असं की रोज तुमचं भूगोल चालणार आहे, पण केजी रँच बॅचच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुमचे प्रकरण संपले की PYQ त्या ठिकाणी स्टार्ट होणार आहे. या ठिकाणी अनलिमिटेड वॉच टाइम आहे. आणि हे एक लक्षात घ्या की मी जे PYQ कव्हर करणार आहे ते 2014 ते 2026 चे असणार आहेत, ज्याच्यामध्ये इन्क्लूड असतील राज्यसेवा, ठीक आहे, ज्याच्यामध्ये इन्क्लुडिंग असतील कंबाईन, ओके, कंबाईन ग्रुप B आणि कंबाईन ग्रुप C. त्याचबरोबर आपल्याला काही इतर ज्या सेवा आहेत किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत ज्याच्यातले आपण म्हणू स्पेशलिस्ट डिपार्टमेंटचे लोक, ओके, AMVI किंवा बाकीच्या काही ज्या मेन्सचे एक्झाम्स आहेत त्या, तर त्या मेन्सचा सुद्धा आपण सहभाग घेणार आहोत. म्हणजे प्री प्लस मेन्स. आणि खरं सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्ण 2014 ते 2026 घेणार आहोत, एकदम A to Z. म्हणजे कधी कधी एखादा प्रश्न जर रिपीट असेल तर रिपीट नाही घेणार क्वेश्चन. एखादा क्वेश्चन रिपीट असेल, तोच प्रश्न परत 10 वेळा येत असेल तर तो आपण नाही घेणार. तो मी तुम्हाला सांगून देईल की हा प्रश्न सारखा 10 वेळा आलेला आहे किंवा 4 वेळा आलेला आहे. राज्यसेवा तुम्हाला जर फक्त करायचंय आणि राज्यसेवेचेच पुस्तकं वाचत बसले तर बाकीचं सगळं राहून जाते. ठीक आहे, काय करतंय? बाकीचं सगळं राहून जाते. तर हे बेसिक पॉईंट लक्षात ठेवा. ओके, हे बेसिक पॉईंट लक्षात ठेवा. कंबाईन करायचंय, ओके, तर कंबाईन करतो आपण, पण राज्यसेवा सगळं राहून जातं. म्हणजे कुठं ना कुठं तरी ओके आपल्याकडनं काही ना काहीतरी सुटत जातं. तर या बॅच मधून तुम्हाला काय मिळणार आहे, तर खरंच लक्षात ठेवा की 14 तारखेला, ठीक आहे, म्हणजे 14 आणि 15 या 2 तारखांना तुम्हाला काय मिळतंय, तर तुम्हाला पूर्णपणे PYQ बॅच जी आहे ती PYQ बॅच या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल. तर PYQ बॅचच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय करायचं तुम्हाला, ओके, PYQ बॅचच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला तयारी करायची. कारण या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला त्या 2च दिवशी 14 आणि 15लाच तुम्हाला फक्त किती ही बॅच मिळते, 499 रुपयाला बॅच मिळेल. बाकी ओके, बाकी ही बॅच तुम्हाला 699 रुपयाला त्यानंतर मिळणार आहे. कधी तारखेपासून? 16 तारखेपासून. तर हरी अप, पटापट या सगळ्या गोष्टी डिझाईन करा, डेव्हलप करा आणि लवकरात लवकर ह्या बॅच मध्ये या. चलो, थँक्यू सो मच.